म्हणजे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून जो काय सगळा राजकीय राडा झाला आपण म्हणू, राज्याचे 2 मंत्री पिचले गेले अशा पद्धतीचा आरोप त्या मंत्र्यांनीच केला. हे 2 मंत्र्यांना आतमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं, पोलिसांनी धक्काबुक्की केली, दंडाला धरून बाहेर काढलं, अशा पद्धतीचा आरोप त्यांचा आहे. आणि त्यातले एक तर त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्या पालकमंत्र्यांनी अक्षरशः हात जोडत विधान परिषदेमध्ये माझ्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकावरती कारवाई करा, निलंबन करा अशी हात जोडून विनंती केली. राजकारणी सगळ्यात जवळचा कोण असेल अजित पवारांच्या गेल्या 7-8 वर्षात तर तो मी आहे असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं आणि त्याच्यावर रोहित पवार काही बोलू शकले नाहीत. त्यांनी उठून राईट टू रिप्लाय जो असतो त्याच्यामध्ये एक टेबल वळा प्रयत्न असा केला की मी कर्नाटकात का धीर रिपोर्ट केला आणि तो आता महाराष्ट्राकडे पाठवलाय, तर त्यात राहुल गांधींच्या सल्ल्याने केला नाही असं त्यांनी दावा केला. पण 2005 साली एका अग्रगण्य मराठी राज्यस्तरीय असलेल्या एका दैनिकाने 10 भागाची सिरीज या बंधुबाबावर केली. 95 ते 99 असलेलं शिवसेना भाजपचं सरकार होतं मनोहर जोशी आणि नारायण राणेंचं. त्या सरकारमधलेही काही लोक या बाबाच्या कच्छेपी लागले होते. मंडळी नमस्कार. मंडळी, MMC न्यूज नेटवर्क अर्थात महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्सच्या वर्तमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विधिमंडळाचं महिनाभर चाललेलं 4 आठवडे चाललेलं अधिवेशन संपलेलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं हे. या अधिवेशनामध्ये नेमकं फलित काय असा प्रश्न साहजिकच प्रत्येकाला होईल. कारण विरोधकांनी काय केलं, सत्ताधाऱ्यांनी काय केलं, जनतेच्या हातामध्ये काय मिळालं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत आणि ते देखील याच आजच्या वर्तमानच्या एपिसोडमध्ये शोधायची आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच अजित पवारांच्या विषयावरती भाष्य केलेलं आहे. त्याच्या आधी साताऱ्याला मंत्र्यांना मारहाण, कथित मारहाण झाल्याबद्दलचा जो एक विषय गाजला होता, त्याच्यानंतर मंत्र्यांनी जे काय अरण्यरुदन केलं विधिमंडळाच्या सभागृहामध्ये, त्याच्यानंतर सभापतींनी जे आदेश दिले ते निर्देश की आदेश की ते मानायचे की नाही मानायचे या सगळ्यावरती चर्वित चर्वण झालेलं आहे. आणि मग याच्या पलीकडे जाऊन ज्या विषयानी अधिवेशनाची सुरुवात झाली होती त्याच विषयानी अधिवेशनाचा शेवट व्हावा हा दैव दुर्विलास म्हणायचा, योगायोग म्हणायचा की राजकारणाचा खेळ म्हणायचा ते पाहायचं. कारण विषय सुरू झाला होता नरहरी झिरवाळ जे मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांच्या लाच प्रकरणामध्ये, त्यांच्या कार्यालयातील एका व्यक्तीच्या लाच प्रकरणाने सुरुवात झाली होती आणि शेवट देखील त्यांच्या शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांच्या बाबतीत आलेली जी प्रसारित झालेली जी क्लिप आहे, या संदर्भात जी क्लिप प्रसारित करण्यात आली, जी सगळीकडे व्हायरल झाली, या विषयावरून या अधिवेशनाचा शेवट झालेला आहे. हे सगळे आपले चर्चेचे आजचे विषय आहेत आणि हे सगळे विषय आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. चर्चेमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो, अधिवेशन झालं, आम्ही निवडून दिलेले आमदार आहेत, खासदार आहेत किंवा जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत ते संसदेमध्ये अधिवेशन पार पाडतात किंवा विधिमंडळाचं अधिवेशन पार पाडतं. आमच्या हाताला नेमकं काय लागलं हे प्रत्येकाला विचारायचा अधिकार असतो. त्यामुळे या अधिवेशनामध्ये, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जो अर्थसंकल्प सादर झाला, त्याच्यानंतर जी काय कायदे करण्याकरता विधेयकं सादर झाली, ती मंजूर झाली, त्यातून सर्वसामान्य माणसाच्या हाताला नेमकं काय लागलंय, नेमकं फलित काय म्हणता येईल आपल्याला? 2-3 गोष्टी आहेत की आपल्याला या प्रश्नाकडे या प्रश्नाच्या उत्तर देताना 2-3 प्रकारे देता येईल आणि त्याचे 2-3 आयाम आहेत. ते असे आहेत की एकतर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प मांडला गेला. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण त्या क्षेत्रात काम करतो खूप वर्ष म्हणून, की जेव्हापासनं GST आलेला आहे तेव्हापासून राज्यांच्या हातात तसं बजेटमध्ये करण्यासारखं प्रचंड काही राहिलं अशातला भाग नाही. कारण सेंट्रल GST मधनं परतावा मिळणं, राज्याचा गाडा चालू राहणं वगैरे सगळं चालू राहतं. मग राज्यामध्ये आपल्या महत्वाचं काय आहे तर अर्थसंकल्पामध्ये ते 8.25 लाख कोटीचा, त्याच्यानंतर त्याचं एवढं कर्ज वाढले, कर्जाचे आकडे विरोधक सांगतात, मग सरकार सांगतं डेट टू GDP रेशो म्हणजे एकूण ढोबळ राज्याचं उत्पादन सरासरी आणि त्याचा असलेला कर्जाशी रेशो म्हणजे डेट टू GDP रेशो म्हणतात की जो किती असायला पाहिजे. त्याची जी गॅप आहे ते 25% अलाउड असतं, मग ते 18% मध्येच आहे आपलं, म्हणजे थोडंसं परमिसिबल लिमिट मध्ये आहे वगैरे हे सरकार सांगतं. तर हे सगळे आर्थिक पॅरामीटर असतात आणि ती आकड्यांचा सगळा तो खेळ आहे आणि तो ती कसरत करत राहतात.
पण महत्वाचं असं की राज्याची स्थिती ही काही संपन्नता नाहीये किंवा खूप चांगली नाहीये हे स्वतः मुख्यमंत्र्यांनीच अर्थसंकल्पानंतर सांगितलेलं उत्तरामध्ये की स्थिती चांगली नाही, पण ती वाईट आणखीन होणार नाही अशी आम्ही काळजी घेतोय आणि वाईटातनं चांगल्याकडे जाण्याची काळजी घेतोय असं त्यांचं म्हणणं आहे. त्याची मेन कारण काय आहेत तर राज्याच्या एकूण सगळ्या खर्चामध्ये महत्वाचे जे खर्च आहेत त्याच्यात राज्यात आपण लाडकी योजना, लाडकी बहीण योजना चालू ठेवतोय, त्याचं बर्डन आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली या सेशनमध्ये महत्वाची, 2 लाखापर्यंतची कर्ज माफ झाली शेतकऱ्यांची, बळीराजा सुखावणार आहे वगैरे. कारण आता परत पावसाळा येणार आहे तर त्याच्या आधी उन्हाळा आता सुरू झालाय आणि पुढचा हंगाम सुरू होईल, तर त्याच्या आतमध्ये आता शेतकऱ्यांची आधीची कर्ज जातील, 2 लाखाचं कर्ज गेलं तर त्यांना कर्ज मिळेल वगैरे वगैरे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन एक विधेयक असं झालं की ज्याच्यामध्ये सक्तीनं जी धर्मांतरं केली जातात ती करणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मुभा असलेलं एक विधेयक मंजूर झालं, म्हणजे कायदा करण्यात आला. आणि त्याला अर्थातच विरोधकांचा विरोध होता. मुख्यत्वे त्याच्यामध्ये पण फूट पडलेली पाहायला मिळाली आपल्याला विरोधकांमध्ये सुद्धा. तेच त्याचं कारण असं की भास्कर जाधव शिवसेनेचे आहेत, त्यांनी पहिलं भाषण करून मुख्यमंत्र्यांनी बिल मांडल्यानंतर, विधेयक मांडल्यानंतर पूर्णपणे त्यात काही सुधारणा सुचवल्या 4, पण त्याला पूर्ण पाठिंबा दिला त्या बिलाला. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा त्या बिलाला पाठिंबा होता, त्यामुळे विरोधक त्याच्यामध्ये विभागलेले दिसले आणि काही मोजके आमदार म्हणजे एस्पेशली मुस्लिम धर्मीय आमदार जे होते त्यांचा त्याला विरोध दिसला. अस्लम शेख असतील, अमित पटेल असतील, अबू आझमी असतील, अशा रईस शेख असतील, अशा आमदारांचा विरोध दिसला. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की धर्मांतर केली जात आहेत सक्तीने, अशी काय उदाहरणं आहेत का? तर मागे महासंचालकांची कमिटी होती, त्याचा काही रिपोर्ट आलाय का आधीच्या पोलीस महासंचालकांची? तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे प्रारंभिक निवेदन केलं होतं त्यामध्ये घटना अनेक घडल्याचं आणि तशा तक्रारी आल्याचं आणि त्यामुळे हा कायदा करत असल्याचं सांगितलं होतं. त्याला जे आमदार एक संतोष गायकवाड मला वाटतं आहेत, तर त्यांनी ते या विषयात खूप काम करतात. अनेक मुलींना त्यांनी धर्मांतर किंवा लव्ह जिहादच्या ह्याच्यातनं सोडवलंय असं त्यांनी आकडेवारी सांगितली की 70-80 मुलींना मी कसं सोडवलं वगैरे वगैरे. तर लव्ह जिहादचा विषय एका बाजूला आणि एकीकडे हे सक्तीने धर्मांतराचा विषय त्याच्याशी संबंधित आहे. मग धर्मांतर केलंय लग्न करताना प्रेमविवाहात म्हणजे काहीतरी फसवून, काहीतरी हिप्नोटाईज करून, अन्य काही आमिषांनी, आणि त्या लग्नानंतर होणारी मुलं जी आहेत त्यांच्या धर्माचं काय वगैरे वगैरे. तर या सगळ्याची प्रावधानं असलेला किंवा याची सगळ्याची काळजी घेणारा हा कायदा आहे, म्हणून तो पास झाला. हे या अधिवेशनातलं एक थोडं वेगळं वैशिष्ट्य म्हणता येईल. कारण कर्जमाफी, कायदा सुव्यवस्था स्थितीवरचं मुख्यमंत्र्यांचं शेवटच्या दिवशीचं उत्तर, अंतिम आठवडा प्रस्तावाचं, हे सगळे नेहमीचे वैशिष्ट्य असतात. शक्ती विधेयक एक महत्वाचं होतं जे प्रलंबित आहे बऱ्याच वर्षापासून. नाही, शक्ती विधेयक ऑलरेडी झालंय, त्याच्यामध्ये 2 बदल केले होते. कारण महासंचालकांनी एक अहवाल दिला होता की केंद्राचा जो कायदा आहे तो आणि आपला कायदा याच्यामध्ये काय फरक आहे. तर त्याच्यामध्ये 2 एनेबलिंग प्रोव्हिजन्स म्हणजे शक्ती कायद्यामध्ये महाराष्ट्राने 2 वेगळ्या सुधारणा केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, की ज्या महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे असं वाटतंय. तर त्या विधानसभेतल्या चर्चेनंतर या सुधारणा केंद्रालाही कळवण्यात येणार आहे की अन्य राज्यांना ते सुचवू शकतील की अशा सुधारणा केल्या तर महिलांचा अधिक फायदा होतो. म्हणजे त्यात काही लूपहोल्स जी आहेत ती टाळली जातील शक्ती कायद्यातली. आणि अशा प्रकारच्या 2 सुधारणा शक्ती कायद्यामध्ये महाराष्ट्राने आता पारित केल्या विधेयक आणून. म्हणजे त्याच्यात ते सुधारणा विधेयक होतं, म्हणजे नव्याने शक्ती कायदा केलेला नाही, त्याच्यामध्ये 2 सुधारणा केल्या की जे महाराष्ट्रासाठी लागू होतील. जसं आपल्याला माहिती आहे की शिक्षण आणि आरोग्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारचा विषय असला तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये काही त्या अनुषंगाने कायदे केले जातात, तशा प्रकारची ही सुधारणा होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सत्र संपताना अजित पवारांच्या विषयावर देखील मुख्यमंत्री बोलले. पण त्या आधी महत्वाचं मला असं वाटतं त्याच्या आधी मला त्या साताराच्या विषयाकडे जायचंय, कारण अजित पवारांच्या विषय आपण जाऊ बोलूया. त्याच्या आधी मी अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य एक सांगतो की जे मी आपल्या अर्थसंकल्प मांडल्या ज्या विश्लेषणात बोललो होतो की हा अर्थसंकल्प आता पुढच्या 2-3 वर्ष निवडणुका कुठल्याही नाहीत, तर हा अर्थसंकल्प काहीचा कडक किंवा हार्श करता आला असता. म्हणजे आता युद्धाचे दिवस आहेत, जनतेची मनाची तयारी असते, तर थोडंसं कडक केलं असतं आणि राज्याचं उत्पन्न वाढवायचा आणखी प्रयत्न केला असता तर ते कदाचित चालू शकलं असतं असं मला वाटतं. आणि ती संधी कदाचित गमावली आहे, कारण त्याचा अंदाज नसतो की किती हार्श करावा. म्हणजे चिमटा काढला तर किती काढावा म्हणजे लोक सहन करतील, त्याचा कदाचित अंदाज नसावा. त्यामुळे ते हार्श केलेलं नाही बजेट. उलट लाडकी बहीण योजना चालू राहील, कर्जमुक्ती केलेली आहे, तर कुठेतरी लोकांना रिलीफ देतानाच कुठेतरी टाईट करण्याची गरज होती. ते टाईट केलेलं नाही, काही ठिकाणी अवकाश होता करायला असं मला वाटतं. एवढंच बजेट विषयी सांगता येईल. निश्चितपणे मी आता येतो साताराच्या विषयाकडे, कारण परिस्थिती अशी झाली की आधी एकनाथ शिंदेची भेट झाली पंतप्रधानांशी, नंतर मग
देवेंद्र फडणवीसांची देखील झाली आणि त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये जे काय प्रकार घडला म्हणजे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून जो काय सगळा राजकीय राडा झाला आपण म्हणू अशा पद्धतीचा राडा झाला आणि ह्याच्यामध्ये राज्याचे 2 मंत्री पिसले गेले अशा पद्धतीचा आरोप त्या मंत्र्यांनीच केला म्हणून आपल्याला तसं म्हणता येईल कारण प्रत्यक्षामध्ये आपण तिथे नव्हतो मात्र जे काय तिथलं वर्णन करण्यात आलं होतं त्याप्रमाणे 2 मंत्र्यांना आतमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं पोलिसांनी धक्काबुक्की केली दंडाला धरून बाहेर काढलं अशा पद्धतीचा आरोप त्यांचा आहे आणि त्यातले एक तर त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्या पालकमंत्र्यांनी अक्षरशः हात जोडत विधान परिषदेमध्ये माझ्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकावरती कारवाई करा निलंबन करा अशी हात जोडून विनंती केली सभापतींना ही गोष्ट कितपत शोभणारी त्यांना होती आणि सरकारला किती शोभणारी होती हा एक महत्वाचा मुद्दा दुसरीकडे त्याच्या निलंबनाचे आदेश उपसभापतींनी दिल्यानंतर सभापतींनी ते आदेश फिरवले आणि मग त्याच्यावरती पुन्हा एकदा ज्या नव्याने चर्चा झाली आणि मग मुख्यमंत्र्यांनी जे काही निवेदन केलं त्या निवेदनामध्ये पीठासीन अधिकाऱ्यांचे वाक्य किंवा निर्देश हे म्हणजे काय ब्रह्मवाक्य नव्हे अशा पद्धतीचं एक निवेदन मुख्यमंत्र्यांनी केलं या सगळ्या प्रकरणातून सरकार नेमकं काय दाखवू इच्छितं मंत्री नेमकं काय दाखवू इच्छितं आणि लोकांनी याकडे काय म्हणून पाहावं नाही त्याच्यामध्ये तो घटनाक्रमात तुम्ही सांगताना थोडासा एक पुढे मागे झालंय ते आधी सांगतो की आधी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जे सांगितलं की ते जे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना निलंबित करा हे त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सभागृहामध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की उपसभापतींचे आदेश म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाही सरकारसाठी आणि त्यानंतर सेशन संपता विधान परिषदेचं कामकाज संपताना अर्धा तास ऍडजर्न करावं लागलं राम शिंदे सभापती यांना त्याचं कारण असं की ते त्यावेळेला असं बोलून गेले की ते नाही निलंबन होणार अशा पद्धतीने तर त्यांनी मग ते गोंधळ झाला अर्धा तास ऍडजर्न केलं आणि मग तो विषय थोडा संदिग्ध राहिलाय परंतु त्याच्यामध्ये ते तपासून बघायला लागेल की नेमकं काय म्हटलेत कारण असं की राम शिंदे सभागृहात ऍडजर्न करण्यापूर्वी मुख्यमंत्री म्हणले ते बरोबर आहेत असं जर म्हणत असतील तर त्यांनी चेअरवरनं दिलेल्या निर्देशांच्या विरोधातच विधान केलं असा आरोप झाल्यामुळे गोंधळ झाला आणि अर्धा तहकूब झालं त्यामुळे नंतर येऊन राम शिंदेंनी थोडी बाजू सावरली आणि मग ते पटलावरनं आधीचं काढलं असेल का काय टेक्निकली हे बघावं लागेल ते स्पष्ट झालेलं नाही अद्याप कारण सेशन संपल्यानंतर आम्ही भेटलो नीलम गोऱ्हे यांना आणि यांना तेव्हा अचूकपणे काय रेकॉर्डवर गेले हे तपासून ते करावं लागेल आणि नीलम गोऱ्हे यांनी जे सांगितलं ना त्याच्यावर विधानसभेत देखील मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तराच्या वेळेला एक टिप्पणी केली कारण ते त्यांचं उत्तर सविस्तर देत असताना कोणीतरी चिठ्ठी आणून दिली तिथल्या शिपायांनी ती चिठ्ठी देताना मुख्यमंत्र्यांनी एक म्हणजे ते काही रेकॉर्डवरचा स्टेटमेंटचा भाग नाहीये ते असं म्हणाले अरे नका रे आणून देऊ चिठ्ठ्या अशामध्ये कारण मला उत्तर देताना अशी लिंक तुटते असं म्हटल्यानंतर अध्यक्षांनी काहीतरी वरनं कॉमेंट केली त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी असा शेरा मारला की सध्या काहीतरी उलटं पालटच घडतंय तुमचे अधिकार आम्ही घेतोय म्हणजे काय तर अध्यक्षांचे अधिकार सरकार घेत आहे मुख्यमंत्री म्हणाले आणि आमचे अधिकार वरती घेतात सभापती म्हणजे उपसभापती अशी विरोधी बाकांवर लगेच त्याला जोड आली की सभापती नाही उपसभापती म्हणजे नीलम गोऱ्हे तर उपसभापतींनी जो आदेश दिला वरती की अधीक्षकांना निलंबित करावं तर ते कार्यवाही जी आहे त्याची निलंबित करण्याची ती सरकारला करावी लागते आता हे नीलम गोऱ्हेंनी देखील आम्हाला ऑफ द रेकॉर्ड गप्पा मारताना सांगितलं की 40 वर्ष राजकारणात राहिल्यावर आम्हाला कळतं की कोणाचं काय काम आहे त्यामुळे मी जे बोललो होतं ते काय नियमाबाहेर किंवा कायद्याबाहेर नाही अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांना हे माहित आहे कार्यपालिकेचं काम आणि तेच नेमकं मुख्यमंत्री म्हणाले की कार्यपालिका काय करते म्हणजे नार्वेकर हे कायद्याचे जाणकार आहेत मी देखील कायद्याचा पदवीधर आहे असं मुख्यमंत्री म्हणाले आणि नीलम गोऱ्हेंनाही कायद्याची जाण आहे त्यामुळे कोणाच्या काय सीमारेषा आहेत कोणाचे अधिकार काय ते आम्हाला माहिती आहे त्यामुळे ते साताऱ्याचे अधीक्षक जे आहेत त्यांची एक प्रकारे बदली होणार नाही किंवा सस्पेन्शन होणार नाही अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी इंडिकेट केलंय पण घटना जी मूळ घडली त्याच्यामध्ये काय काय प्लस मायनस आहेत ते असे आहेत की झेडपीच्या अध्यक्षाची निवडणूक आहे आणि शंभूराज देसाई जे आहेत ते पालकमंत्री आहेत आणि ते तिथं गेले ते काय सांगतायत की आमच्या 2 सदस्यांना मी घेऊन गेलो होतो कारण मी पालकमंत्री आहे वगैरे किंवा मला तो प्रतोद किंवा असा अधिकार आहे ते सगळं निवडणूक एन्श्युअर करणं परंतु तिथले जे सिक्युरिटीचे जे मंडळी आहेत तर त्या मंडळींनी काय केलंय जे अधिकृत नसलेल्या लोकांना रोखायचा प्रयत्न केला म्हणजे शंभूराज देसाई पालकमंत्री जरी असले तरी त्यांचा तिथे असण्याचा काही संबंध नाही म्हणजे ज्या ठिकाणी पत्रकारांना अलाउड नसतं अशा ठिकाणी आपण देखील आग्रह धरत नाही की मुख्यमंत्र्यांचं पार्टीचं काहीतरी संबोधन आहे परवा
सविस्तर निवडणूक आयोगाची जी पाहणी आहे त्याच्यावर सर्व्हेवर पत्रकारांना अलाउड नाही. आपण शांतपणे बाहेर राहतो. मुख्यमंत्र्यांचे कॅमेरे देखील बाहेर होते त्यांचे डेसिग्नेटेड. तर आपण तिथे वाद घालत नाही. शंभूराज देसाई तिथे गेले त्यामुळे ती कारवाई पोलिसांनी केली. पण त्यांचं जे म्हणणं आहे विधानसभेतलं की 100 पोलीस तैनात केले होते. मग आता त्याच्यामध्ये कसं आहे दोन्ही बाजूनी बघायला पाहिजे की सरकार पक्षाकडनं किंवा झेडपीच्या ऍडमिनिस्ट्रेशनकडनं खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला असेल, कारण अशी काहीतरी आगळीक होईल अशी त्यांना कल्पना असेल. आता या सगळ्यामध्ये ही चक्क राजकीय सुंदोपसुंदी आहे आणि याच्यामध्ये कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही. त्यामुळे या विषयावर जेव्हा चर्चा झाली त्याच्यावर हाऊसमध्ये बसलेल्या शिवेंद्र राजेंना पण कोणीतरी काय राजे काय चाललंय तुमच्या याच्यात गँगवर चाललंय असं भारतीय जाधव म्हणाले आणि राजांनी पाहिलं त्यांच्याकडे म्हणजे शिवेंद्र सिंह राजे भोसले. आता हे आज लोकशाहीच्या काळामध्ये राजे राजवाडे खरं तर असायला नाही पाहिजेत, पण आपल्याकडे आजही आपण समाज तसाच आहे आपला. त्यामुळे शिवेंद्र सिंहांनी जेव्हा पाहिलं भास्कर जाधवांकडे नुसतं तेवढं नाही म्हणजे गँगवॉर मध्ये तुम्ही आज असं नाही माझं म्हणणं. अशा प्रकारे भास्कर जाधवांनी ते सांभाळून घेतलं आणि मग राजांनी पण त्याला स्माईल करून दाद दिली की नाही ठीक आहे म्हणजे आम्हाला तुम्ही त्यात ओढत नाही. पण शिवेंद्र राजेही साताऱ्याचे आहेत, शंभूराज देखील साताऱ्याचे आहेत आणि दुसरे जे मंत्री आहेत की ज्यांना मॅनहँडल केलं गेलं असा आरोप झाला आणि ते आहेत अजित पवारांच्या पक्षामध्ये, ते आज राज्यात मंत्री आहेत. आता शंभूराज देसाईंनी हाऊसमध्ये खूप आरडाओरडा केला, त्याला आवाज उठवला दोन्ही सभागृहांमध्ये. एकनाथ शिंदेंनीही त्यांची पाठराखण केली आणि सरकारवर आरोप करून काय चाललंय राज्यात काय कायदा सुव्यवस्था आहे की नाही अशा प्रकारचं सरकारमधल्याच लोकांनी बोलायचं. काय झालं हे सगळं सरकारमधल्याच लोकांनी विचारायचं त्यांना. एक्झॅक्टली. म्हणूनच सरकार पक्षामधल्याच दोन पक्षांमध्ये हा विषय घडला आहे आणि अपोजिशन राहिलं बाजूला आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असलेले राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही किंवा मुस्कटदाबी केली जाते आमच्या असं तक्रार केली. आणि दुसरीकडे अजित पवारांचा पक्ष जो राजकीय दृष्ट्या आता दुबळा झालाय अजित पवारांच्या निधनानंतर, तिथे मात्र त्यांच्या एका मंत्र्याला मॅनहँडल केल्या गेल्यानंतर ते मकरंद पाटील एकटेच बोलतायत. त्यांची पाठराखण अन्य त्यांच्या मंत्री असलेल्याही नेत्यांनी केली नाही. हे इथे विशेष आहे. आणि हे सगळं काय आहे तर आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या राजकारणामध्ये पूर्वीच्या तुलनेत आता स्टेक्स इतके जास्ती आहेत आणि इतकी अमामिका आहे आणि कुठल्याही थराला जायची परिस्थिती आहे. आणि त्यातनं मग जसं 17,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या अजित पवारांना शेजारी बसवून घेतलं फडणवीसांनी मोदीच्या आरोपानंतर आणि त्यांनी स्वतःच आरोप केले होते अजित पवारांवर. त्याच पद्धतीने राजकारणामध्ये विधिनिषेध शून्यता आलेली आहे आणि त्याचंच आपल्याला दर्शन घडलं साताऱ्यामध्ये. आणि मग तिथे सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो तसा प्रशासन यंत्रणेचा वापर झालेला स्पष्टपणे दिसतो. आणि तो झाल्यानंतर एकनाथ शिंदेची म्हणजे बघा तुम्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या अनेक वर्षांच्या युतीमध्ये मध्ये काही गॅप पडले, आता शिंदे आले तिकडे, पण त्या युतीमध्ये तसे आक्रमक पक्ष कुठल्या रस्त्यावर उतरणारा दगड फेकणारा तर शिवसेना आणि तथाकथित शहरी तोंडावळ्याच्या सुशिक्षितांचा सुसंस्कृतांचा पक्ष आहे भाजप. पण भाजपच्या लोकांनी पोलिसांचा वापर केला अशी तक्रार शिंदेचे लोक करतात शिवसेनेचे. हा जो विरोधाभास आहे हा राजकारणामध्ये आता आलाय आणि त्या सगळ्याच्या मुळाशी काय आहे आणि त्याच्या मागचं सत्य काय तर ज्याच्या हाती सत्ता तो पारधी, ज्याच्या हाती सत्ता तो पारधी, तसं ज्याच्या हाती सत्ता त्याच्यामुळे बाकीचे शरणागत अशी परिस्थिती आहे. आणि भाजप कमालीचा स्ट्रॉंग झाल्यामुळे हे घडताना दिसतंय. फक्त शिंदे असं काही झालं तर आवाज उठवताना दिसत आहेत. अजित पवारांच्या पक्षाची ती स्थिती नाही. जसं विरोधकांपैकी उद्धव ठाकरे काही प्रमाणात लढताना दिसत आहेत. शरद पवारांचा पक्ष जो आहे तो हाऊसमध्ये वेळेला खूप निष्प्रभ दिसला आणि काँग्रेस तर काय आवाज करताना दिसतच नाहीये त्या मानाने. म्हणजे भास्कर जाधव खूप बोलतात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे, नाना पटोले मधुर अजून बोलतात, वडेट्टीवार खूप बोलतात, पण त्यांचं ऑर्गनाइज्ड वर्तन दिसत नाही सभागृहामधलं की सरकारला घेरलंय वगैरे अशा पद्धतीचं. आणि अशी परिस्थिती एकूण विधानसभेत राजकीय पातळीवर होती. बजेटचं आपण बोललो आणि साताऱ्यामध्ये भाजपने सत्ता राबवली आणि प्रशासनाचा वापर केला हे प्रामाफायसी म्हणावं लागतं. याच्यात खूप काही मोठी कारवाई होईल तिथल्या पोलिसांवर असं मला वाटत नाही, कारण जरांगे पाटलांच्या तिथे सुद्धा हेच पोलीस अधीक्षक होते, त्यांना त्यावेळेला कारवाई झाली. तो लाठीमार झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली, पण आजही परत तेच चर्चेत आहेत. त्यांच्यावर लगेच कारवाई होईल असं वाटत नाही, कारण त्यांनी सत्तेवर असलेल्या भाजपच्या हिताच्या गोष्टी केल्या आहेत असं मला दिसतंय. आणि त्यातनं ती यंत्रणा जी असते ती थोडीशी नाही म्हणलं तरी करप्ट होते. करप्ट म्हणजे भ्रष्टाचार या अर्थाने नाही, ते त्यांच्या कर्तव्यापासून कर्तव्यच्युत झालेत किंवा त्यांचा वापर केला गेलाय अशी परिस्थिती आज दिसते. निश्चितपणे थोडंसं ह्याच्यातलं अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीचा जे अंतिम आठवडा प्रस्तावाचं जे त्याला उत्तर दिलं मुख्यमंत्र्यांनी, त्याच्यामध्ये पहिल्यांदाच रोहित पवारांच्या जाहीर आरोपांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं.
मुख्यमंत्र्यांनी बरंच काय म्हटलं, पण त्या सगळ्यात शेवटचं वाक्य त्यांचं असं होतं की जर याच्यामध्ये घातपात केलेला असेल आणि असे जर घातपात करणारे कोणी असतील तर त्यांचे मुर्दे देखील आम्ही खणून काढू, अशा पद्धतीची भाषा मुख्यमंत्र्यांनी वापरली. आणि दुसरा मुद्दा त्यांनी वापरला की रोहित पवारांनाच या सगळ्या गोष्टीची फार कळवळ आहे किंवा तेच बाजू घेऊन मांडतात असं समजायचं काही कारण नाही. आम्ही देखील अजितदादांचे प्रेमी आहोत. हे सगळं ते बोलत होते. हे सुनेत्रा वहिनी बाजूला बसलेल्या होत्या, त्यांच्या तोंडची वाक्य मुख्यमंत्री बोलत आहेत असं वाटत नव्हतं का? नाही, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी अशा आहेत की एकीकडे सुनेत्रा पवार, त्याच्यानंतर पार्थ पवार, जय पवार यांच्याकडनं ज्या प्रमाणात रोहित पवाराविषयी लावून धरतायत तेवढा लावून धरताना दिसत नाहीयेत, किंवा पवार कुटुंबातले अन्य कुणीही सदस्य रोहित पवारांनी इतके सक्रिय दिसत नाहीत. त्याच्या पलीकडे जाऊन मी पूर्वीही याच्यावर बोललोय की रोहित पवार यांना तेही पुन्हा सांगतायत या उत्तरानंतरच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा की मला राजकारण करायचं नाही, पण ते राहुल गांधींना भेटले आणि नंतर ते कर्नाटक सरकारमध्ये जाऊन 0 FIR त्यांनी केला. त्याच्यावरही ते सांगतायत मला काही राहुल गांधींनी गाईड नाही केलं कर्नाटकला जा, पण भूषण गवईंच्या केसमध्ये त्यांच्यावर कोणीतरी महाभागांनी चप्पल फेकल्यावर महाराष्ट्रात नाही FIR झाला म्हणून तिकडे झाला होता, म्हणून मला त्याची आठवण आली. म्हणजे इतकं ते अतिशय मेटिक्युलसली अभ्यास करून हे सगळं करतायत, तर त्यांचं कौतुकच केलं पाहिजे आपल्याला रोहित पवारांचं. परंतु ते जे काही मुद्दे उपस्थित करतायत त्यातले प्रमुख मुद्दे काय होते, तर ते असं सांगत होते की कंपनीतल्या आतल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की या कंपनीच्या विमानात असं एक्स्ट्रा इंधन भरून देतात, तर इंधनाचा कुठलाही टँक किंवा एखादा पिंप बॅरल किंवा असं काही इंधनाचं या विमानात नेलं नव्हतं असं निसंदिग्धपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. म्हणजे तपासात काय आलंय पुढे, तर सीआयडीचा तपास आता अर्धवट आहे. DGCAचा जो तपास आहे त्याचा जो प्रायमा फॅसी रिपोर्ट आलाय, म्हणजे प्राथमिक अहवाल जो आलाय तो 30 दिवसात आला. म्हणजे 28ला अपघात झाला आणि 28 फेब्रुवारीला तो आला अहवाल. आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह अहवाल जो आहे, सर्वंकष अहवाल, तो 12 महिने ते 24 महिने या काळातील DGCAचा. मग आता सीआयडी तपासही चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले मुद्दे कुठले महत्वाचे, की ज्या मुद्द्यावरनं खूप मोठं मला जे वाटतं की राजकीय स्टंटबाजी केली रोहित पवारांनी, की मुंबईत नरिमन पॉइंटला माझा 0 FIR घ्या म्हणून त्यांनी हट्ट धरला, बसकट मारली आणि मग कसा घेत नाहीये सरकार माझा FIR. तर मुख्यमंत्री कायद्याचे पदवीधर आहेत, हिंदू लॉ गोल्ड मेडलिस्ट आहेत मला वाटतं. त्यांनी हे स्पष्ट केलं की कुठल्याही अशा अपघातामध्ये ADR म्हणजे काय, तर मराठीमध्ये अकस्मात मयत किंवा ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट असा दाखल केला जातो. ADR म्हणजे काय, अकस्मात मयत. मग त्या अपघाताची पोलीस जेव्हा चौकशी करतात त्यानंतर जे चार्जशीट किंवा आरोपपत्र होतं त्यावेळेला त्या ADRचं रूपांतर FIR मध्ये होतं. जर अकस्मात मयत दाखवले तसं नसेल, वेगळं काही असेल त्याच्यात, म्हणजे नैसर्गिक मृत्यू नाहीये, काहीतरी वेगळं आहे, कारस्थान आहे, घातपात आहे, कोणीतरी त्याच्या मागे आहे किंवा कॉन्स्पिरसी थेरी आहे, असं आढळलं पोलिसांना तपासात, तर त्या ADRचं रूपांतर FIR मध्ये होतं आणि त्याच्यावर आधारित चार्जशीट होतं. पण FIR आणि ADR म्हणजे ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट आणि फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, FIR म्हणजे तरी काय, फर्स्ट इन्फॉर्मेशन गुन्हा दाखल होणं ना. FIR म्हणजे गुन्हा दाखल होणं नाही. गुन्हा दाखल होण्याचा आपण अर्थ समजून घेतला पाहिजे. ADR म्हणजेही तेच आहे, FIR म्हणजेही तेच आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याचा अर्थ काय कायद्याच्या भाषेतला तो मी सांगतोय की ADR म्हणजे ऍक्सिडेंटल डेथ रजिस्टर होते, रिपोर्ट होते की अपघाती मृत्यू झालाय, आणि FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. गुन्हा दाखल करताना FIR म्हणजे प्राथमिकी असं काही लोक म्हणतात, त्याला शुद्ध मराठीत प्रथम माहिती अहवाल असं म्हटलं जातं. प्रथम माहिती अहवाल. आता त्यात बदल होऊ शकतो का, तर जसं तपास पुढे जाईल तसं त्यात बदल होतो आणि आरोपपत्र जे दाखल होतं ते महत्वाचं असतं. म्हणून मुख्यमंत्र्यांनी उदाहरण देखील दिलं की समजा आता इथनं उठून कुणीतरी भलत्यात, म्हणजे माझं नाव टाकलं FIR मध्ये, कुठल्या तरी भलत्यात यांनी दरोडा घातला, बाबा नाव जरी घातलं, मी दरोडा घातला, तरी तपासात पोलिसांना नाही आढळलं तर चार्जशीट मध्ये माझं नाव येणार नाही. म्हणजे FIR मध्ये किंवा ADR मध्ये एखाद्याचं नाव संशयावरनं आलं असेल, FIR केला तसा, तर ते तपासात नाही आढळलं पोलिसांना तसं त्याचं नाव येणारच नाही पुढे. म्हणून खातरजमा न करता परस्पर FIR कोणावरही दाखल करावा आणि तो कोणाच्या सांगण्यावरनं करावा, यालाही एक काही लॉजिक असतं आणि तो तपासाचा भाग आहे, ती पद्धत आहे असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत समजावून सांगितलं. की रोहित पवारांना समजावून सांगितलं तुम्ही तरुण आहात, तुम्ही नेतृत्व गुण करायचा प्रयत्न करता, म्हणजे थोडक्यात त्यांनी अप्रत्यक्ष तुम्ही राजकारण करताय असंही टोमणा मारला. पण तुम्ही जे म्हणालात की त्यांनी रोहित पवारांना स्पष्टपणे बजावलं विधानसभेत की तुमची भावना तीव्र आहे, तुमचे ते काका होते अजित पवार, पण म्हणून आम्हाला कोणाला कळवला नाही असा अर्थ काढू नका, तसं तुम्ही वर्तन करू नका, तसं सतत भासवायचा प्रयत्न करू नका. यांना काही पडलं नाही, यांना काही देणं घेणं नाही,
अजित पवारांच्या मृत्यूशी, हे त्यांनी आवर्जून पुन्हा पुन्हा सांगितलं. आणि एक गोष्ट सांगितली मुख्यमंत्र्यांनी की जी थेट रोहित पवारांना कालपर्यंत तुम्ही तुमच्या काकांना शिव्या देत होतात आणि आज कळवळा आला असं म्हटले नाही, पण ते म्हणण्याचा अर्थ तोच होता. ते वाक्य असं होतं मुख्यमंत्र्यांचं की मला तर असं वाटतंय, असं मुख्यमंत्री म्हणाले की गेल्या 7-8 वर्षात अजित पवारांचे मृत्यूपूर्वीच्या 7-8 वर्षात माझ्याशी म्हणजे देवेंद्र फडणवीसांशी जितके जवळचे संबंध होते तितके अन्य कुठल्याही राजकारण्याशी म्हणजे पत्नी आणि 2 मुलं यांचे घरगुती संबंध आहेत. पण रोहित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे हे सगळे राजकारणातले लोक आहेत. सुप्रिया सुळे कायम सांगतात राजकारण वेगळ्या जागी आणि घरचे संबंध वेगळ्या जागी. घरातले संबंध असतील पण राजकारणी सगळ्यात जवळचा कोण असेल अजित पवारांच्या गेल्या 7-8 वर्षात तर तो मी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं. आणि त्याच्यावर रोहित पवार काही बोलू शकले नाहीत. त्यांनी उठून राईट टू रिप्लाय जो असतो त्याच्यामध्ये एक टीव्ही वळा प्रयत्न असा केला की मी कर्नाटकात का घरी रिपोर्ट केला आणि तो आता महाराष्ट्राकडे पाठवलाय, तर त्यात राहुल गांधींच्या सल्ल्याने केला नाही असं त्यांनी दावा केला. पण फडणवीस जे म्हणाले की मी अजित पवारांच्या सगळ्यात जवळचा राजकारणी गेल्या 7-8 वर्षांमधला, त्याच्यात रोहित पवार असं नाही म्हणू शकले की घरामध्ये सुद्धा अजित पवारांचे माझे सर्वाधिक जवळचे संबंध होते. ते बाहेरही इंटरव्ह्यू देत आता फिरतात, त्यात सांगतात काकी का बोलत नाहीत मला माहित नाही. मग काकींशी तुम्ही बोललात का या विषयावर, तर त्याच्यावर त्यांचं उत्तर नाही असं आहे. म्हणजे ते त्यांच्या काकीशी जाऊन बोलू शकत नाहीत अजित पवारांच्या विषयावर आजही, आणि त्यांना कन्व्हिन्स करू शकत नाहीत तुम्ही हा विषय मांडा. ते एकलकोंडेपणाने एकटेच हा विषय मांडतायत. काही माध्यमं त्याचं ग्लोरिफिकेशन करतायत की रोहित पवारांनी हा विषय लावून धरला म्हणून मुख्यमंत्र्यांना बोलावं लागलं. इतकी मोठी घटना आहे, सेशन चालू आहे, त्यात मुद्दा उपस्थित होणार आहे आणि सीएम उत्तर देणार आहे, ते माहिती आहे सगळ्यांना. तरीही काही माध्यमं असं सांगतात की रोहित पवार जे काही सगळं करतात गेले महिनाभर 2 महिने त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बोलावं लागलं. मुख्यमंत्र्यांनी ज्या काय फॅक्ट्स आहेत त्या समोर मांडल्यात, एडीआर का दाखल केला हे सांगितलं, ती पद्धतच आहे. आणि झिरो रिपोर्ट, झिरो FIR कर्नाटकमध्ये दाखल करताना कर्नाटक सरकारचा हेतू महाराष्ट्राची मानहानी करायचा आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. त्याच्यावर रोहित पवारांनी किती स्वतःला इनोसंट प्लीड केलं, निरागस प्लीड केलं, तरी देखील महाराष्ट्राची मानहानी होण्यात त्यांचा हातभार आहे हे उघड आहे. आणि ते कशामुळे आहे, आता त्यांचे समर्थक किंवा काही माध्यम सुशांत सिंग राजपूतांचं उदाहरण देत आहे. सुशांत सिंग राजपूत केसमध्ये बिहारमध्ये त्यांच्या वडिलांनी 0 FIR केला होता. त्यावेळेची परिस्थिती लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंचं सरकार असेल तर ते आदित्य ठाकरेंवर आरोप असताना कुठलीच कारवाई करणार नाही. त्यावेळेला सुशांत सिंग यांचे वडील तिकडे असतील तर ते तिकडे FIR करतात. अजित पवारांची पत्नी आणि दोन्ही चिरंजीव हे काही करत नाही तिथे, त्यांनी सीबीआयची चौकशीची मागणी केली. त्याच्यावरही रोहित पवार जे बोलले की सीबीआय चौकशीची मागणी करून 35 दिवस झाले पण काही होत नाही. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी क्लॅरिफाय जे केलं ते फार इंटरेस्टिंग आहे. ते म्हणाले रोहित पवारांचं पत्र मी तसंच्या तसं केंद्र सरकारला पाठवलं, मी पण एक पत्र दिलंय. आणि त्याच्यानंतर परत आठवण केली, मी अमित शहा गृहमंत्री यांच्याशी बोललो आहे. त्यांनी असं सांगितलं अमित शहानी की आता DGCA तपास चालू आहे, तुमचा CIDचा तपास चालू आहे राज्याचा. त्यावेळेला DGCA तपासाचा काय निष्कर्ष यायचा तो येऊ द्या, मग सीबीआयच्या बद्दलचा आपण निर्णय घेऊ. एकाच वेळेला 10 प्रकारचे तपास इंट्रोड्यूस करणं हे काही योग्य वाटत नसावं त्यांना. हे उत्तर अमित शहानी फडणवीसांना दिलं, हे फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं. तरी देखील त्याच्यावर आता पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करतात रोहित पवार. याचा अर्थ मला तरी असा वाटतो, सगळं साकल्याने विचार केला तर दोन्ही बाजू पाहिल्यावर, की त्यांना फक्त राजकारण करायचं आणि अजित पवार गेल्यानंतर ती स्पेस घेणारा मीच आहे असं त्यांना एस्टॅब्लिश करायचं असं वाटतं. कारण असं की अजित पवार सोडून गेल्यानंतर शरद पवारांना 2-2.5 वर्षामध्ये सुप्रिया सुळे फार काही भरीव कामगिरी करू शकले नाहीत पॉलिटिकली. त्यामुळे त्या नेत्या नाहीत आमच्या, तर मी नेता आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा, आता पुढचा नेता मी आहे हे एस्टॅब्लिश करण्यासाठीची रोहित पवारांची धडपड आहे. आणि त्यात ते यशस्वी होतील कदाचित, कारण ते सुप्रिया सुळे आणि त्यांच्यातला प्रश्न आहे. त्यात आपण आता कॉमेंट करण्याचं कारण नाही, पण सुप्रिया सुळे किंवा शरद पवार अजित पवारांच्या विमानाचा हा घातपात आहे असं समोर येऊन सांगत नाहीये. सीबीआयला जाऊन भेटणं, सीबीआय केंद्रात जाऊन केंद्रातल्या नेत्यांना भेटणं, संसदेतल्या अन्य केजरीवालांसह अन्य पक्षाच्या नेत्यांना भेटणं हे रोहित पवारांनी केलं. तेव्हा त्यांना मदत केली शरद पवारांनी आणि सुप्रिया सुळेंनी असं रोहित पवार म्हणतात. पण ते बरोबर नाही आले रोहित पवारांच्या. आज अजित पवारांच्या विमानाचा अपघात हा घातपात झाला हे रोहित पवारांचा आर्ग्युमेंट शरद पवार आणि सुप्रिया सुळे आणि रोहित पवार एकत्र उभं राहून बोलले त्याला वजन येणार नाही का? शेंबडं पोरगंही सांगेल की त्याला वजन येईल.
तरी देखील रोहित पवार एकटेच दिसत आहेत आणि मला तरी वाटतं की त्यांची राजकीय वर्चस्व पक्षावरचं निर्माण करण्याची धडपड आहे, इतकाच त्याचा अर्थ आहे. बाकी तांत्रिक मुद्दे जे आहेत ते फडणवीसांनी सांगितलं सभागृहात, तपासाचं काय व्हायचं ते पुढे येईल. निश्चितपणे आपण थोडंसं पुढे सरकूया. विधिमंडळाचं अधिवेशन ज्या विषयाने सुरू झालं होतं, नरहरी झिरवाळांच्या कार्यालयामध्ये घडलेल्या लाच प्रकरणानंतर, आणि अंत देखील शेवटच्या दिवशी देखील नरहरी झिरवाळ स्क्रीनवरती येऊन त्यांच्या शासकीय विश्रामगृहामध्ये काय चाललेलं आहे हे सगळ्या दुनियेने पाहिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये एक झाला, दोन झाला, हा तिसरा मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा अडचणीत आलेला आहे. त्याचा राजीनामा आज उद्या परवा कदाचित होईल देखील. परंतु हे एकीकडे असताना दुसरीकडे रुपाली चाकणकर अडचणीत आलेल्या आहेत. रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलेला आहे. आता त्यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला जातोय, पक्षातूनच मागितला जातोय. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल नेमकं चाललंय काय, आणि दुसरीकडे सरकारची प्रतिमा यामुळे प्रचंड मलिन होते आहे, तरी मुख्यमंत्र्यांना ते शांतपणे पाहावं लागतंय. ही बाब गंभीर वाटत नाही का? नाही, देवेंद्र फडणवीसांवर जी टीका केली जाते विरोधकांकडनं की ते क्लीन चिट मुख्यमंत्री आहेत, तर ते खरं आहे असं वाटावं अशी सत्ता परिस्थिती आहे. कारण ते सगळ्यांना पाठीशी घालतात आणि ते पाठीशी घालताना ते फक्त तांत्रिकता, कायदेशीर तांत्रिकतांचा आधार घेतात. म्हणजे रुपाली चाकणकर या घटनात्मक पदावर होत्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून, आणि तिथे त्या ट्रस्टवर होत्या ज्या बाबतचे कारनामे आले. त्याच्यात अनेक व्हिडिओ, अनेक हे पॅन्डोरास बॉक्स सारखं उघडून पुढे वाढणार आहे हे जेव्हा स्पष्ट झालं तेव्हा त्यांचा राजीनामा झाला आणि त्यांनी येऊन तो दिला. त्यांना द्यायला सांगितलं मुख्यमंत्र्यांनी, अशा बातम्या आल्या. तर महिला अध्यक्षपदाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला अध्यक्षा त्या आहेत, तो राजीनामा झालेला नाही असं आता सगळे सांगतात. पण त्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली चाकणकर बाईंनी, त्यावेळेला सांगितलं होतं की मी दोन्हीचा राजीनामा देते म्हणून. तो दिला की नाही मला कल्पना नाही, मी कागद पाहिलेले नाहीत, परंतु तोही त्यांनी द्यायला हवा असं मला वाटतं. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून प्रोएक्टिव्हली पोलीस तपासाची कारवाई केली असं विधानसभेत सांगितलं. खरात यांच्या प्रकरणावर खरात यांनी परदेशात पळून जाऊ नये म्हणून प्रिकॉशन घेतली हेही सांगितलं. मला कुठेतरी असं वाटतंय की ते राजकीय दृष्ट्या या प्रकरणाचा वापर केला गेलाय का? कारण एकीकडे चाकणकर यांचा राजीनामा झाला तर अजित पवारांचा पक्ष तसाही कमकुवत झाला, तो बॅकफुटवर आहे. आणि शिंदे हे दरेगावाला जातात, ते कायम पौर्णिमा अमावस्येच्या आगेमागेच जातात, ते आनंदीयांचे शिष्य आहेत. मग हे गंडे दोरे वगैरे याच्या दृष्टीने त्यांची जी प्रतिमा किंवा इमेज जी समाज माध्यमातून आणि एकूण माध्यमातून आपण सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे कदाचित शिंदेचा पण त्या खरातांच्याकडे काही सत्कार केलेला फोटो, मग त्याच्यानंतर केसरकरांची इन्व्हॉल्वमेंट, हे सगळं लक्षात घेतलं तर शिंदे सेना देखील बॅकफुटवर जाऊ शकते हे फडणवीसांना माहिती असावं. म्हणून एका दगडात दोन पक्षी सारखा कदाचित त्याचा वापर केला जातोय का पॉलिटिकली, हा एक भाग. आणि झिरवाळांच्या प्रकरणामध्ये अँटी करप्शनचा जो सापळा लावला मंत्रालयात, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की अँटी करप्शन ब्युरो असेल किंवा अशा ज्या सरकारी एजन्सी आहेत म्हणजे गृह खात्याच्या अंतर्गत असलेल्या सुद्धा, त्यांच्या तपासात उलट मी गृहमंत्री असतो तरी हस्तक्षेप करत नाही याचाच तो पुरावा आहे. म्हणजे मंत्रालयात येऊन ते माझ्या ऑफिसमध्ये सापळा लावू शकतात असं विधानसभेत त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी पहिल्या आठवड्यात. त्यामुळे नरहरी झिरवाळांच्या खात्यातल्या एका कारकुनावर, ऑफिसरवर, कोणावर तरी सापळा लावला एसीबीने आणि पकडलं, तर त्या झिरवाळांचा त्याच्याशी थेट संबंध नव्हता. म्हणजे ते पैसे त्या व्यक्तीने त्याच्या अधिकाराचा दुरुपयोग करून खाल्ले असतील त्याच्यावर कारवाई होईल, पण त्या झिरवाळांचा संबंध नव्हता, म्हणून त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही हे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं. आता त्यांची क्लिप जी आली ती सेशन संपताना रात्री आली, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेच्या नंतर आली होती त्या काळात एका चॅनलवर, आणि ती आता व्हायरल झाली. तर ती जी क्लिप आहे की झिरवाळ काहीतरी कोणाशी तरी काहीतरी गैरप्रकार करतात एका व्यक्तीशी असा, पण त्याच्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्टीकरण असं दिलंय की झिरवाळांनी फोन करून मुख्यमंत्री फडणवीस यांना असं सांगितलं की तो डॉक्टर्ड व्हिडिओ आहे. डॉक्टर्ड हा शब्द वापरला नाही फडणवीसांनी. झिरवाळांनी फोनवर मुख्यमंत्र्यांना असं सांगितलं की 3-4 व्हिडिओ एकत्र करून ती क्लिप बनवली आहे, म्हणजे थोडक्यात एडिटिंग करून आणि बनावट व्हिडिओ आहे तो, असं झिरवाळांचा भाव आहे. आणि ते मला सांगितल्यानंतर म्हणजे फडणवीसांना सांगितलं, फडणवीसांनी त्यांना सल्ला दिलाय की तुम्ही ताबडतोब त्याच्यात FIR करा, तक्रार दाखल करा की याची चौकशी व्हावी या व्हिडिओची, म्हणजे मग त्याची सखोल चौकशी करता येईल आणि चौकशी अंती जे काय बाहेर येईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि ती कारवाई ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि मी मुख्यमंत्री म्हणून असं आम्ही ती कारवाई करू तपास झाल्यावर. याचा अर्थ झिरवाळ तक्रार करणार पोलिसात. पण अजूनही आता अधिवेशन संपून 2 दिवस झाले, तर 2 दिवसामध्ये ना झिरवाळांनी या संदर्भामध्ये प्रसारमाध्यमांसमोर येऊन काही खुलासा केलाय,
ना अजून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याप्रमाणे FIR दाखल केलाय, म्हणजे तक्रारही केलेली नाही, अजून काही दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी आज आत्ता 2 तासाभरापूर्वी मीडियाला सांगितलंय की मी त्यांना तक्रार दाखल करा असा सल्ला दिलाय. कारण झिरवाळांनी फोनवर मुख्यमंत्र्यांना सांगितलं की 3-4 व्हिडिओ क्लिप एकत्र करून ही क्लिप बनवली आहे. म्हणजे मी सांगतोय आता जे बोलतोय, मी शैलेंद्र परांजपे जे बोलतोय, माझा मुख्यमंत्री सांगतायत याच्यावर 100% विश्वास आहे असं समजू नका. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं ते मी सांगितलं की झिरवाळांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की 4 व्हिडिओ एकत्र करून ती क्लिप बनवली आहे. मग काय करा, तर झिरवाळांनी FIR करावा किंवा तक्रार करावी पोलिसात, मग तपास होईल आणि तपास झाल्यावर ते प्रायमा फेसी दोषी आढळले किंवा खरी नाहीये व्हिडिओ असं आढळलं, खोटा व्हिडिओ आढळलं तर कारवाई होणार नाही, खरा आढळलं तर कारवाई म्हणजे नंतर राजीनामा घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी आताच सांगितलंय. त्यामुळे आपल्याला थोडंसं थांबायला हवं. त्यामुळे कदाचित आज उद्या किंवा आता ते गेले असतील कुठेतरी. आता तो कुठला व्हिडिओ आहे अचूकपणे मला माहित नाही. तुम्ही त्याचा सर्किट हाऊसचा उल्लेख केला, शासकीय बंगल्यातला आहे का, सर्किट हाऊस मधला आहे का, एखाद्या खाजगी हॉटेलातला आहे का, ठिकाण कुठलं आहे हे एस्टॅब्लिश झालेलं नाही त्या व्हिडिओ. त्यामुळे ते कुठेतरी जाऊन व्हिडिओ त्याचा FIR करतील, मला माहित नाही कुठे करतील. ते मुंबईत करू शकतात, त्यांच्या मतदारसंघात दिंडोरीत करू शकतात, नाशिकमध्ये करू शकतात, आणखीन कुठे करू शकतात. मुंबईत आल्यावर झालाय का, दौऱ्यावर असताना झाला माहित नाही आपल्याला तो प्रकार. तर ते FIR कुठे करतील हे माहित नाही. अजूनपर्यंत झालेलं नाही FIR असं आपण म्हणतो, कारण माध्यमात आलेलं नाही. कदाचित नंतर कळेल त्यांनी केला होता आणि तेही काही स्वतः जाहिरात करणार नाहीत मी FIR केलाय, हे पत्रकारांना शोधावं लागेल. आणि चांगली गोष्ट हीच आहे की या अख्ख्या सत्रामध्ये 2-3 गोष्टी बाहेर आल्या. त्यातलं खराब प्रकरणही पोलीस जरी म्हणत असले क्रेडिट घ्यायला, तरी ते खरातांचं प्रकरण आज एका माध्यमातूनच पुढे आलंय. आणि धक्कादायक बातमी अशी आहे खरातांच्या प्रकरणात की 2005 साली एका मोठ्या वृत्तपत्र समूहाने, म्हणजे 25 साली मागच्या वर्षी जो बातम्या आल्या त्या तिथल्या स्थानिक एका नियतकालिकात आल्या, पण 2005 साली एका अग्रगण्य मराठी राज्यस्तरीय असलेल्या एका दैनिकाने 10 भागाची सिरीज या बंधू बाबावर केली होती, खराब बाबावर, 10 भागाची. असं असतानाही 2005 ते 2015 आणि 2015 ते 2025 ही काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आधी आणि आत्ताचं भाजपचं, मग उद्धव ठाकरेंचं आणि परत भाजप आणि लेड सरकार नेतृत्वातलं, त्याच्या आधी म्हणजे 5 साली ज्या बातम्या आला तेव्हा त्यांनी असं म्हणलं होतं की 95 ते 99 असलेलं शिवसेना भाजपचं सरकार होतं मनोहर जोशी आणि नारायण राणेंचं, त्या सरकारमधलेही काही लोक या बाबाच्या कच्छपी लागले होते, असे नाशिकमध्ये बातम्या आलेल्या आहेत. तर आता या प्रकरणाचा तपास एकीकडे सरकार करेल, पोलीस करतील, पण माध्यमांनाही इंट्रोस्पेक्शन करून आणि मागे जाऊन खणून खूप गोष्टी काढाव्या लागतील. त्यातनं काय होईल, समाजाचाच भर होईल, खराब बाबाला अधिकाधिक शिक्षा होईल आणि तो तपास जो आहे तो निर्णायक किंवा निष्कर्षापर्यंत जाईल असं आपण म्हणायला आता तरी व्हावं. आणि झिरवाळांच्या बाबतीत म्हणजे त्यांनी तक्रार दाखल करायला सल्ला दिला मुख्यमंत्र्यांनी झिरवाळांना, कारण झिरवाळ म्हणतात एक खोटा व्हिडिओ आहे. ती तक्रार दाखल झाली, तपास झाला की मग कारवाई होईल. तडकाफडकी त्यांचं काही लगेच पदावरून जातील असं मला वाटत नाही. आणि जर पदावरून आता जर मध्येच गेले ते, आपण बोलल्यानंतर पुढचा व्हिडिओ आपला 8 दिवसांनी यायच्या आत, तर कदाचित प्रायमा फेसी मुख्यमंत्र्यांची आणि सुनेत्राताईंची खात्री पटलेली असेल झिरवाळ इन्व्हॉल्ड आहेत असा अर्थ काढावा लागेल. निश्चितपणे मंडळी, तुमच्या एकंदरीत लक्षात आलं असेल की झिरवाळांचं प्रकरण असू दे, रुपाली चाकणकरांचं प्रकरण असू दे, अशोक खरातचं प्रकरण असू दे, किंवा मग हे सगळे जो काय अजित पवारांच्या संदर्भामध्ये होणारे रोहित पवारांकडचे आरोप असू दे, हे सगळे प्रकार हे सतत चालत राहणारे प्रकार आहेत. कारण आत्ताच आपण म्हटलं त्याप्रमाणे 2005 सालापासून हा खरातांचा विषय चालू आहे, झिरवाळांचा विषय 2 महिन्यापासून चालू आहे. त्याच्यानंतर अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भातला विषय गेले काही महिने चालू आहे, म्हणजे जवळपास 2 महिने आता हा चालू आहे. कारण 28 फेब्रुवारीला त्याचा प्राथमिक अहवाल आला, आता ही 28 मार्च आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हे सगळे प्रकरण जे आहे किंवा हे सगळे जे प्रकार आहेत ते सातत्याने चर्चेत राहणार आहेत. आणि या चर्चेमध्ये नेमकं पुढे पुढे काय काय घडणार आहे यावरती देखील आपल्याला पुन्हा चर्चा करावी लागणार आहे. तोपर्यंत आम्ही आज ही केलेली चर्चा कशी वाटली हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन जरूर सांगा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.